अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासरवरून 2 किलोमीटरवर अर्जुन लोया चौक जवळ तळेगाव देवगाव सुपर एक्सप्रेस हायवेवर दिनांक 11 जून रोजी दुपारी 1 ते 1:30 वाजताच्या दरम्यान मालवाहू पिकअप देवगावला जाताना मागून टँकरला धडक लागून 2 मृत्यू तर 2 गंभीर जखमी होऊन दुर्घटना घडली। दुपारी 1 ते 1:30 वाजताच्या दरम्यान कैरी टाटा पिकअप क्रमांक MH32 AJ 3478 तळेगाववरून देवगावला जाताना चालक सहित 4 जण होते। समोर जात असलेला टँकर क्रमांक MH38 D9786 द्वारा अचानकपणे ब्रेक लावून मागून येणाऱ्या मालवाहू टाटा पिकअप धडक लागून त्यामधील 2 जण जागीच ठार झाले तर 2 जण गंभीर जखमी झाले। जखमींना धामणगाव रेल्वे येथून रुग्णवाहिकेने यवतमाळला पाठवण्यात आले। मृत्यू झालेल्यांची ओळख पटायची आहे। सर्व 4 जण वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील रहिवासी आहेत। मालवाहू पिकअपवर मोबाईल नंबर लिहून असलेला त्यांना सांगण्यात आला। घटनास्थळी महामार्ग पोलीस स्टेशनचे सदानंद देशभक्तार, कुंदन राठोड सोबत तळेगाव पोलीस स्टेशनची रमेश दाते, विनोद राठोड, चालक संजय राऊत व गावातील युवकांनी धावून जखमी झालेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले। प्रथम उपचार 108 चे डॉक्टर मोहम्मद असलम धामणगाव रेल्वेला पाठवण्यात आले। मृत्यू 2 युवक व 2 गंभीर जखमी। या गंभीर जखमी असलेल्या युवकांना पोलीस व युवकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं। जखमी झालेल्या दोघांची चिंताजनक तब्येत आहे असे डॉक्टरांनी सांगितले। देवळी तालुक्यातील बोपापूर वाणी येथील राहुल रामदास मांढरे वय 26 वर्ष, विजय विठ्ठल मांढरे वय 32 वर्ष यांचा समावेश असून पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्टर सुयोग ठाकरे, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, अमरावती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.